आता बरे पाणी घेऊन तत्सत कृष्णार्पण म्हणून संकल्प सोडावा. राधा कृष्ण नमस्तो म्हणून तया सांगावे भोजना लागून मग पाणी पल्लव जोडून मधु वचने विद्वे स्वादू स्वादू हे पदार्थ आपणासाठी केले समस्त तरी आनंदेने सोने स्वस्थ तृप्ती पर्यंत बक्षावे. आणि मग त्याच्यानंतर ब्राह्मणाला जेवायला सांगावं. ब्राह्मण जेवत असताना आपण हात जोडून उभं राहावं. उभं राहून त्यांना विनंती करावी, महाराज आपल्याला जे आवडते गोड पदार्थ सगळे केलेले आहेत, तिखट पदार्थ सुद्धा आपल्यासाठी केलेले आहेत चवीसाठी म्हणून, आणि आपण सगळं हे भक्षण करावं. आपल्याला जोपर्यंत जेवढं लागतंय तेवढं आपण खावं. ह्या सर्व सिद्ध पदार्थातून रुचिर ते घ्यावे मागून अंतरणे की जे अनुमान विपुल संपूर्ण आहे पै तुम्ही अनुग्रह केला आजी धन्य झालो त्रैलोक्या माझे मम जन्माचे सार्थक सहजी झाले असे साचार. आणि हे सगळे पदार्थ मी भरपूर बनवलेले आहेत, त्याच्यामुळे शंका घेण्याचं कारण नाही. तुम्ही पोटभर जेवू शकता असं म्हणावा. आणि तुम्ही माझ्या घरी जेवायला आलात, माझ्यासाठी तुम्ही वेळ काढला, त्याच्याबद्दल मी तुमचा धन्य आहे आणि तिन्ही लोकांमध्ये मी भाग्यवान आहे असं म्हणून त्या ब्राह्मणाची स्तुती करावी. आयशे करून या प्रार्थना मग भोजनोत्तर त्या ब्राह्मणा यथाशक्ती देवने दक्षिणा तांबूल द्यावे सादरी ये पूगम पूग येला लवंकरपुर जायपत्री जाती फळकेशर कस्तुरी कंकोळ सुधा खंदिरा आणि नागवल्ली दये ऐसे सर्व पदार्थ मिळवून उत्तम तांबूल होते जाणं ते भगवंताचे प्रिय म्हणून ब्राह्मणाला गुण अर्पावे. ऐसे तांबूल द्विजाग्रासी जो का अर्पितो भक्तिभावेशी तो भोगून सर्व सौभाग्याशी अंतिम मोक्षास पावतो. मग जेवण झाल्यानंतर ब्राह्मण हात धुतल्यानंतर त्यांना विडा द्यावा. त्या विड्यामध्ये गेला लवंग कर्पूर जायपत्री वगैरे सगळे जे पदार्थ आहेत सगळे पदार्थ त्याच्यामध्ये मिसळून तो विडा ब्राह्मणाला द्यावा. असा विडा जर ब्राह्मणाला दान दिला तर अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. सगळे सुख भोगून तो मनुष्य वैकुंठाला जातो. असो मग त्या विप्राची हाती मोदक द्यावी भोप्रीती आणि यथाविधी तत्पत्नी पत्नी प्रती द्यावी सौभाग्यवायने. मग ग्रामसीमेपर्यंत भावे त्या दंपत्याती बोलवावे दया वंदन भावे परत यावे सगळ्यांशी. बाहेर गावचे ब्राह्मण असतील तर त्यांना बस स्टँड पर्यंत सोडायला जावं. गावातले ब्राह्मण असतील तर त्यांच्या घरापर्यंत त्यांना सोडायला जावं. ब्राह्मणाला एकट्याला घरी जा असं म्हणू नये, त्यांच्या सोबत आपण जावं आणि त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोचवावं. मग पुरुषोत्तम सन्निधानी एकाग्र चित्ते वैसोने मंत्र हिने ती मंत्रे करून जोडून प्राणे प्रार्थावे आणि यशस्वतेची मंत्रेशी वंदन या पुरुषोत्तमाशी न्यूनते सर्व संपूर्णतेशी पाहावे साचार. एवढं सगळं करून पुन्हा तिथं त्या मूर्ती समोर बसावं. तिचे 5 कळस म्हणलेले आहेत. तिथं बसून मंत्र हीनम क्रिया हीनम भक्ती हीनम सुरेश्वरा यत पूजितम मया देवम परिपूर्णम तदस्तु मी की जी काही पूजा केलेली आहे त्याच्यात काही कमी अधिक असेल, माझी शक्ती जेवढी आहे तेवढं तर मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण अजूनही जर कमी पडला असेल किंवा माझ्याकडून काही चुकून राहिला असेल तर देवाने मला माफ करावं म्हणून त्या देवाची माफी मागावी. यश स्मृत्याचे नामोक्त असं म्हणून मग देवाची प्रार्थना करून पुन्हा एकदा अक्षतपाणी सोडावं. मग सकळ बोता लागून यथा विभागांना वाटून सर्व स्वजनासह आपण शेवटी भोजन करावे. प्रिय हे उद्यापन कथिले असे आता परी हे मध्येच केले असता पुढचे वर्तन सांगतो. आणि भगवान विष्णू सांगतात की अशा प्रकारचं उद्यापन हे अधिक मासाचं आहे, ते करावं असं भगवान विष्णू सांगतात. पण जर समजा एखाद्याने मध्येच व्रताचं उद्यापन केलं आणि अजून अधिक मास उरला तर त्यांनी काय करावं ते मी तुला सांगतो. शेष दिने प्रत्येक दिवशी प्रथम दिन स्थापित कलशी राधिकेश पुरुषोत्तमाशी नित्यवतची पूजनिया पुढे दर्श होता प्राप्त सर्व रात्र जागर करिता पुरुषोत्तम मूर्ती राधेसहित यथाविधी पूजनिया. मग जे लोक मध्यंतरी उद्यापन करतात त्या लोकांनी पुढे सुद्धा आपण जी सुरुवातीच्या दिवशी मांडलेला कळस आहे त्याची पूजा अव्याहत चालू ठेवावी. म्हणजे पहिल्या दिवशी आपण जे कर्म केलेलं आहे तेच शेवटपर्यंत म्हणजे अमावस्येपर्यंत किंवा संक्रांत होईपर्यंत हे जे आपण व्रत घेतलेलं आहे ते करत राहावं. उद्यापन झालं म्हणून व्रत सोडायचं नाही, पुढे ते करत राहावं. अंती करावा नमस्कार मग आनंदे व्रतीय साध सदार त्या भगवान मूर्तीचे सादर विसर्जन करावे आणि त्या मूर्तीचं वर्तमान आचार्याशी द्यावे पीठ दान आणि यथायोग्य अन्नदान स्वेच्छानुसार करावे. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा शेवटच्या दिवशी आपल्याला जे काही शक्य आहे अमावस्येच्या दिवशी किंवा अमावस्या झाला दुसऱ्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी यथाशक्ती आपल्याला जे घडेल ते अन्नदान करावं. काही जैशा कशाही उपायशी हे व्रत कीजिए अधिक मासे वित्तानुसार भक्तिभावेशी विविध दाने कीजिए. नारी अथवा नर जे को लोक करीत मास व्रत करीत नारी अथवा नर जे कोका करीत मास व्रत चरण लागून प्राप्त नव्हे कदाच आणि तयाचे सर्व मनोरथ येतेची पूर्ण अंतिम वैष्णव विमानात गोलोका जात निश्चय. अशा प्रकारचे जे लोक व्रत करतात आणि त्या व्रताचं उद्यापन करतात त्या लोकांना गोलोकाची प्राप्ती होते असं भगवान विष्णू सांगतात. तिसरी अधिक मात्म्या हा सर्व ब्रह्मनार्दीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकूते चतुर षड्विंश अध्याय गोडा गोपाल कृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु माणिक प्रभु महाराज की जय. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायीचे वर्तमान कथिले मास व्रतोद्यापन जेणे आचरित व्रता लागून पूर्णता होय साचा